एनटीएने आजच रिनीटची तारीख घोषित केलेली आहे. 21 जून 2026 रोजी संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा एकदा नीटच्या परीक्षेचं आयोजन होते आहे. त्या संदर्भात एनटीएने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर एक महत्त्वाची नोटीस प्रकाशित केलेली आहे. या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपलं एक्झाम सेंटर सिटी बदलायची आहे तशा प्रकारची सुविधा सुद्धा एनटीएने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना ही सिटी बदलता येईल किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना बदलणे आवश्यक आहे, सिटी बदलण्याची प्रोसेस नेमकी कशा प्रकारे आहे हे लाईव्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. नोटीस नेमकी काय आहे, सिटी ज्या विद्यार्थ्यांना बदलायची आहे ते नेमकं कशा प्रकारे बदलू शकतात, एक एक डिटेल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही एनटीएची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी एनटीएने एक नोटीस दिलेली आहे. कंडक्ट ऑफ री एक्झामिनेशन फॉर नीट UG 2026. आपल्या सगळ्यांना रिनीटची तारीख आता कळलेली आहे. त्या संदर्भात एनटीएने आता प्रिपरेशन चालू केलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर म्हणजे 3 मेची परीक्षा झाल्यानंतर आपण ज्या शहरात राहतो ते मूळ शहर सोडून विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांनी क्लासेससाठी एक शहर त्या ठिकाणी निवडलेलं होतं, त्या ठिकाणी क्लासेस घेतलेले होते, त्याच ठिकाणी एक्झाम दिलेली होती आणि पूर्ण एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या मूळ गावी परतलेले होते. या संपूर्ण गोष्टीचा विचार करून एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याला सिटी सेंटर बदलायचं असेल तर तसं तो विद्यार्थी करू शकतो. त्या संदर्भात संपूर्ण माहिती या नोटीसमध्ये दिलेली आहे. सिटी कशा प्रकारे बदलू शकतो साईड बाय साईड आपण ते पाहणार आहोत. ती एनटीएची ऑफिशियल नोटीस आहे. याच्यामध्ये संपूर्ण तेच डिटेल सांगितलेले आहेत की ही नीटची एक्झाम काय आहे. त्याचबरोबर 13 भाषेमध्ये पुन्हा एकदा नीटची एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. दोज कॅन्डिडेट हू नीड टू चेंज देअर प्रेफर्ड सिटी ऑफ एक्झामिनेशन on amount of change in their present address may do so by visiting NTA official website from 15th May to 21st May 2026. The window for updation of present address and choice of city shall be available till 21 मे 2026 up to रात्रीचे 11:50 only for student who do not opt for this facility. Their existing choice of city will be retained. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक ऑप्शन दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम सिटी सेंटर बदलून घ्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करून आपला जो काही ॲड्रेस आहे प्रेझेंट ॲड्रेस त्याच्यामध्ये चेंजेस करून आपली सिटी जी आहे ते विद्यार्थी बदलू शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या सिटी ठेवायच्या आहेत म्हणजे पहिले जेव्हा आपण फॉर्म भरलेला होता नीटचा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या फॉर्मवर तुम्ही ज्या सिटी दिलेल्या आहेत अगदी त्याच सिटी तुम्हाला आत्ता रिनीटसाठी सुद्धा ठेवायचं असेल तर तुम्हाला कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांना सिटी सेंटर जे आहेत सिटी चॉईसेस आहेत त्या बदलायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांना लॉग इन करून सिटी बदलण्याची जी काही सुविधा आहे ती एनटीएने दिलेली आहे आणि खाली अशा प्रकारचं शेड्यूल दिलेलं आहे. अपडेशन ऑफ प्रेझेंट ॲड्रेस अँड चॉईस ऑफ सिटीज म्हणजेच बदलण्यासाठीच्या वेळ कधी आहेत. या ठिकाणी 2 चॉईसेस आहेत. विद्यार्थी बदलू शकतात. 2 सिटीज त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडू शकतात. 15 मे ते 21 मे 2026 पर्यंत ही सुविधा आहे. त्याच्यानंतर फॉर्मची किंवा सिटी बदलल्यानंतर काही फीस आहे का तर कुठलीही फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागणार नाही. आणि करेक्शन इन पर्टिक्युलर म्हणजे फॉर्ममध्ये दुसरे कोणतेच चेंजेस विद्यार्थ्यांना करता येणार नाही. फक्त तुम्हाला चॉईस सिटी बदलायची असेल एवढाच एक बदल त्या ठिकाणी करता येतो. बाकी अगोदर जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही तो फॉर्म तशाच प्रकारे राहील. बाकी कुठलेही बदल फॉर्ममध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी करता येणार नाही असं एनटीएने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या काही डेट्स आहेत त्या आम्ही नंतर सांगू. अगदी रिझल्टपर्यंत किंवा अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सिटी बदललेली आहे त्या विद्यार्थ्यांना सिटी इंटिमेशन स्लिप जी आहे ती आपण कधी देणार आहोत ती डेट आपण अनाऊन्स करू असं एनटीएने सांगितलेलं आहे. ॲडमिट कार्ड त्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही नंतर ॲडमिट कार्डची सुद्धा लिंक वेबसाईटवर देऊ. त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन मात्र या ठिकाणी दिली आहे 21 जून 2026 रविवारी ही परीक्षा होणार आहे. टाइम ऑफ एक्झामिनेशन सकाळी शिक्षण मंत्र्यांची पत्रकार परिषद झालेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं जे आहेत ते वाढवून देण्यात आलेले आहेत. म्हणजे 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:15
विद्यार्थ्यांची ती एक्झाम त्या ठिकाणी 21 जून 2026 रोजी होणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना आपली सीटी जी आहे ती बदलायची आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे, या ठिकाणी NTA एक लिंक दिलेली आहे. ही लिंक आपण पाहू शकता. प्रेझेंट ॲड्रेस अँड एक्झाम सिटी अपडेशन विंडो फॉर नीट UG 2026 या लिंकवर क्लिक केल्यानंतर जे आहे विद्यार्थ्यांचं जे आहे लॉग इन पोर्टल या ठिकाणी ओपन होतं. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पुढचं पॅनल विद्यार्थ्यांसमोर कशा प्रकारे येईल ते सुद्धा पाहूयात. अशा प्रकारचं एक इंटरफेस तुमच्या समोर येईल. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन दिलेले आहेत की प्रेस द बिलो बटन टू अपडेट द डिटेल. हे वर्तमान पत्ता एवं परीक्षा शहर अपडेट करण्यासाठी एक टॅब दिलेला आहे. याच्यावर विद्यार्थ्यांनी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पॅनल त्या ठिकाणी येतं आणि विद्यार्थ्यांचा वर्तमान पत्ता प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो विद्यार्थ्यांना या ठिकाणी चेंज करता येतो आणि या ॲड्रेसनुसार विद्यार्थ्याला जे आहे सीटी जे आहे 2 चॉईसेस या ठिकाणी विद्यार्थ्याला देता येतात. हे कोणासाठी? ज्या विद्यार्थ्यांना सीटी चेंज करायचे. ज्या विद्यार्थ्यांना सीटीमध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीत त्या विद्यार्थ्यांनी कुठलीही ॲक्टिव्हिटी करू नये. अगोदर जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये ज्या चॉईस सीटी दिलेल्या आहेत त्याच तुमच्या कन्सिडर केल्या जातील. परंतु ज्यांना खरोखर सीटी बदलायची आहे किंवा एक्झाम तुम्ही अगोदरची जी एक्झाम वेगळ्या सिटीमध्ये दिली आहे परंतु रीनीट जी आहे तुम्हाला वेगळ्या सिटीमध्ये द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी चॉईसेस देऊ शकता. आणि मग हे चॉईसेस भरल्यानंतर हा कॅप्चा टाकून सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पॅनल तुमच्या समोर येईल आणि असं आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी विचारलं जाईल आणि तुम्ही एकदा कन्फर्म केलं, बॉक्स येईल इथे, कन्फर्म केलं की तुमचं जे आहे सीटी जे आहेत त्या अपडेट होतील. आणि पुन्हा डाउनलोड कन्फर्मेशन पेजवर क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी सध्या तरी म्हणजे आता मी एका विद्यार्थ्याचं करून बघितलेलं आहे सीटी चेंज, परंतु सध्या तरी जे कन्फर्मेशन पेज आहे त्याच्यावर पूर्वीच्या 3ही सीटी त्या ठिकाणी येत आहेत. कदाचित हा टेक्निकल एरर असू शकतो परंतु सीटी बदलायचा असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन बदलू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना नीट UG 2026 रीनीट द्यायचे आहे आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्याच्या संपूर्ण टेस्ट सिरीजच्या लिंक एकाच ठिकाणी पाहिजे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेट नावाचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपचे जे कोचिंग क्लासेस आहेत जे विद्यार्थ्यांना आत्ता सध्याच्या घडीला या संपूर्ण कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उभं राहून विद्यार्थ्यांसाठी फ्री टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. त्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या लिंक किंवा त्यांच्या वेबसाईटच्या लिंक एकाच ठिकाणी आपण आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देत आहोत. कट ऑफ मंत्र ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइडची लिंक आहे. जर तुमच्याकडे iOS असेल तर iOSची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी डाउनलोड करून कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेट नावाचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण उद्या सकाळपर्यंत जेवढे आता आपल्याकडे टेस्ट सिरीजसाठी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे जे काही मोठे कोचिंग क्लासेस आहेत जे सेंट्रल लेवलला चालतात किंवा महाराष्ट्र लेवलला जे काही नावाजलेले क्लासेस आहेत त्यांच्या होम पेजच्या लिंक ज्या आहेत त्या ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकाच ठिकाणी किंवा प्रत्येक कोचिंग क्लासेसची लिंक तुम्हाला शोधण्याची आवश्यकता नाही. टेस्ट सिरीजसाठी एकाच ॲपमध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. NTA ची नोटीस पुन्हा एकदा, ज्यांना सीटी बदलायचीच नाहीये आहे त्या सीटी ठेवायच्या आहेत त्यांच्या ज्या काही सीटी आहेत त्या कन्सिडर केल्या जातील. अगोदरच्या फॉर्ममध्ये ज्या सीटी दिलेल्या आहेत त्याच कन्सिडर केल्या जातील असं सांगितलंय. परंतु ज्या विद्यार्थ्यांना बदलायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करून सीटी अपडेट विद्यार्थी करू शकतात. एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.